सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। महाराष्ट्रात उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीस प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, गुटखा तसंच पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकवर पवारवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांसह आयशर ट्रक तसंच मोबाईल असा तब्बल 83,46,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणातील 2 संशयित आरोपी मात्र फरार आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30च्या सुमारास मालेगाव परिसरातील महामार्ग क्रमांक 3 जवळ संशयित मालवाहू वाहनाची तपासणी करण्यात आली। यावेळी चॉकलेटी रंगाच्या आयशर मालवाहू ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले। पोलिसांनी ट्रकमधून विविध प्रकारच्या पॅकिंगमधील सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पान मसाल्याच्या गोण्या जप्त केल्या। यासोबतच सुमारे 20 लाख रुपये किमतीचा आयशर मालवाहू ट्रक आणि 10,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण 83,46,00,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। या प्रकरणी अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्यात अमजद अजीज पठाण वय 42 राहणार रतलाम मध्य प्रदेश आणि जालिम सिंग राहणार प्रतापपुरा इंदूर मध्य प्रदेश यांचा आरोपी म्हणून उल्लेख असून दोघेही फरार असल्याचं पोलीस अहवालात नमूद आहे। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक तसंच वाहतूक करून त्यांची विक्री करण्याच्या उद्देशानं हा माल नेला जात असल्याचा पोलिसांना संशय। या मालाचा नेमका स्रोत कोणता, मालाचा पुरवठा कोणी केला आणि तो पुढे कोणाकडे पोहोचवला जाणार होता याचा तपास पवारवाडी पोलिसांकडून सुरू आहे। फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 मालेगाव।